हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11 जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11 श्लोक क्रमांक 38. त्वमादिदेव पुरुष पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानं वेत्तासि वेद्यै च परै च धाम त्वया ततौ विश्वमनन्तरूप. आपण आदिदेव आणि पुराण पुरुष आहात. आपणच या विश्वाचे परम आश्रयस्थान आहात. आपणच सर्व काही जाणणारे आणि जाणून घेण्यास योग्य असे आहात. आपणच परमधाम आहात. हे अनंत रूप विश्व आपणच व्यापलेले आहे. मागील श्लोकापासून अर्जुन करत असलेली परमात्म्याची स्तुती याही श्लोकात तो चालू ठेवत आहे. आपण आदिदेव आणि पुराण पुरुष आहात. आपल्यामुळेच आपल्यामधूनच हे विश्व निर्माण झाले आहे. आपणच या विश्वाचे परम आश्रयस्थान आहात. आपल्यामुळेच येथे सृजन होत असते. आपणच या विश्वाचे पालन पोषण करत असता. आपणच येथील वस्तूचा कालावधी समाप्त झाल्यावर आपल्यात त्या वस्तू पुन्हा सामावून घेता. आपणच सर्व काही जाणणारे आणि जाणून घेण्यास योग्य असे आहात. प्रत्येक गोष्ट आपल्यापासूनच निर्माण होत असल्यामुळे येथे आपल्याला अज्ञात असे काहीही नाही. तसेच एका आपल्याला जाणले की बाकी सर्व काही जाणल्यासारखेच आहे, किंवा बाकी सर्व जाणून जर आपल्याला जाणलेले नसेल तर ते बाकी सर्व जाणून न जाणल्यासारखेच आहे. आपणच परमधाम आहात. येथे आपल्यापासूनच सर्व काही येत असते. तसेच येथून आपल्यामध्ये सर्व काही परत जात असते. यामुळे आपणच प्रत्येकाचे मूळ धाम आहात. हे अनंत रूप विश्व आपणच व्यापलेले आहे. येथील जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये आपणच ठासून भरलेले आणि व्यापलेले आहात. एवढेच नव्हे तर हे सर्व व्यापून आपण त्या बाहेर उरलेले आहात. हरिओम.